आता बातमी येते प्रफुल्ल लोढा संदर्भामधली। संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। शिवसेना जमीनदोस्त करणाऱ्यांना हा व्हिडिओ अर्पण असं म्हणत राऊतांनी टीका केली। लोढांचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊतांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे। तर प्रफुल्ल लोढा हे सर्वपक्षीय कार्यकर्ते असल्याचं म्हणत महाजन यांनी उत्तर दिले। ठाकरे पवार यांच्यासह प्रफुल्ल लोढांचा फोटो दाखवत महाजन यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे। फोटो मी दिलेला आहे, त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्तीचा फोटो आहे। देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे। हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे। हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे। हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। प्रफुल्ल लोढा आहेत, त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले। पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे। पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत। त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत। असा एक मोठा ऐवज आहे। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। इथे बघा, अध्यक्ष आहेत जयंत आमचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष। आता पवार साहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत। त्याच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात काय नाही, समजतच नाही मला। तसं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे। राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा स्वतः चालून राहिला आहे। अनेक फोटो कसे त्यांच्यासोबत। आता हा सुप्रिया साहेबांबरोबरचा फोटो आहे। अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग?